तर नमस्कार ताई. नमस्कार. तुम्ही आपल्या ऑडियन्सला एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या आधी. तुम्ही काय करता, तुम्ही कुठून आलात आणि त्यानंतर तुम्ही तुमचा अनुभव स्टार्ट करा. नमस्कार, मी नीता महेश चव्हाण. मी कल्याणवरून आलेली आहे. माझे ॲबॅकसचे क्लासेस चालतात कल्याणमध्ये. माझ्या 5 फ्रँचायझी आहेत ॲबॅकसच्या. आणि स्वामींमुळे माझ्या आयुष्यामध्ये किती बदल झाले हे सगळं मी तुम्हाला आज सांगणार आहे. की माझ्या अनुभवातून एक तरी व्यक्ती स्वामी सेवेत आला तर ती माझी स्वामींच्या चरणी मोठी सेवा अर्पण होईल असं मला वाटतं. आणि सागर दादांच्या ह्याच्या पॉडकास्टमुळे बरेच लोक स्वामी सेवेमध्ये पुन्हा असं नव्याने येत आहेत. हे खूप छान वाटतं. तुम्ही तुमचा एक एक करून अनुभव स्टार्ट करा. हो, आता स्टार्टिंग सांगायला गेलं तर स्वामी हे माझ्या आयुष्यात अगदी लहानपणापासून, म्हणजे माझे बाबा गव्हर्नमेंट एम्प्लॉई, सॅटर्डे संडे सुट्टी, आम्ही राहायचो पुण्यामध्ये. मग सुट्टी असेल तर माझे वडील कधी गाणगापूरला जा, कधी अक्कलकोटला जा. म्हणजे आपल्या लहानपणी घरामध्ये कशा बेल्स वगैरे नसायच्या, आधी क्वचितच कोणाच्या घरामध्ये बेल्स. तर त्यावेळेस आमच्या घरामधली जी बेल होती ती श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ तेव्हापासूनची. पण नंतर बाबा गेले, वडील गेले माझे. त्याच्यानंतर मग आपण आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये, कामामध्ये बिझी झालो, लग्न झालं. मग तेव्हा कुठेतरी ना स्वामी सेवेपासून ना मी वेगळी झाली थोडीशी. म्हणजे नवीन लग्न करून नवीन घरात, तिथल्या परंपरा रूढी, त्यामुळे स्वामींपासून थोडंसं असं दूर झालं. त्या आधीचे भयंकर अनुभव आहेत स्वामींचे, पण अगदी म्हणजे तेव्हा एवढं बालिशपणामध्ये समजत नव्हतं. तर स्वामींचं जर मला सांगायचं झालं आयुष्यातली सुरुवात तर कोविडमध्ये झालं असं की मी सेकंड टाईम प्रेग्नंट होती. माझी मुलगी लहान आलेली तिच्या टाईमला. तर त्यावेळेस मी एक हॉस्पिटलमध्ये, इथे ठाण्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये एम्प्लॉई होते. MBA इन फार्मास्युटिकल मॅनेजमेंट झालंय माझं. त्या बेसिसवरती मी हॉस्पिटलमध्ये एम्प्लॉई होते. अचानक कोविड लागला आणि मी 7 मंथ प्रेग्नंट होती. त्यावेळेस कोविड लागल्यानंतर टायमाला आपल्याला कसं प्रेग्नंट वुमन, लहान मुलं, डायबिटिक, हाय रिस्क पेशंट वाटायचे. पण त्यावेळेस स्टाफच नसायचा. आता हॉस्पिटलने कंपल्सरी केलं की तुम्हाला यायचंय. आणि माझी मॅटर्निटी लिव्ह स्टार्ट होणार होती. तर मला असं वाटलं की आता आपण नाही गेलो तर मॅटर्निटी लिव्ह मध्ये काही प्रॉब्लेम येईल, त्यापेक्षा आपण थोडे दिवस कंटिन्यू करूया. मनामध्ये भीती. आणि आमचं जे केबिन होतं त्याच्या अगदीच बाजूला मॉर्चरी. मॉर्चरी म्हणजे जिथं शव ठेवतात तिथे. म्हणजे अगदी चहा पण आपल्याला कॅन्टीन मधून घेऊन यायचं असेल ना तर त्याला क्रॉस करून यावं लागायचं. हा, आणि मग लोक काय म्हणतात की गरोदर स्त्रीने आपलं हे प्रेत ओलांडू नये वगैरे. पण माझ्याकडे काही म्हणजे ऑप्शनच नव्हता. मला तिथूनच यायचं होतं. आणि अनेक प्रेत माझ्या समोरून जात होते, बॉडीज जात होते. आपल्याला माहिती की हा बाबा आपल्या हॉस्पिटलमध्ये एखादा कोविड पॉझिटिव्ह पेशंट आहे, आपल्याला कळतं. पण काय ऑप्शन, काहीच ऑप्शन नाही. मग त्यावेळेस पण हे झालं सगळं. हॉस्पिटलमध्ये जायचे आणि कोविड लागला. त्यावेळेस ट्रान्सपोर्टेशन काही नव्हतं. आम्ही वागळेला चाळीमध्ये राहिला. त्यावेळेस अशी सिच्युएशन होती की एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये जर कोविड झाला, समजा माझ्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला कोविड झाला तर आजूबाजूची 4-5 घरं क्वारंटाईन करायची. त्यामुळे सगळे घाबरले होते. आणि प्रत्येक चाळीच्या बाहेर आमच्या असं रेड निशाण की या बिल्डिंग मध्ये, या घरामध्ये आहे बाबा, याच्यामध्ये. त्यामुळे सगळेच घाबरून गावाला निघाले. सगळे म्हणजे पूर्ण चाळ, पूर्ण वस्ती ही झाली. पण आम्हाला म्हणजे थोडासा वेळ लागला गावी जायला. कारण मग आम्ही असं सोर्सने गावी गेलो की म्हणजे आम्हाला काही ऑप्शन कुठे राहायला भेटेल का. तेव्हा एक आपल्याला क्वारंटाईन करायचे. बरोबर. मग आम्ही एक आमच्या ओळखीचे आहेत त्यांच्या गावी गेलो, कारण घरात लहान मुलं वगैरे होती. तर त्या ड्युरेशन मध्ये जेव्हा हॉस्पिटलची गाडी न्यायला यायची ना तेव्हा ती ॲम्ब्युलन्स असायची. म्हणजे त्याच्यातूनच पेशंट जायचे आणि त्याच्यातूनच आम्हाला प्रवास करावा लागायचा. सेम ॲम्ब्युलन्स. म्हणजे ॲम्ब्युलन्स आली तर बऱ्याच वेळ असं वाटायचं की कोणाला तरी न्यायला आली की काय, असं भीतीदायक वातावरण असायचं. मग त्यावेळेस मग मला गावी जावं लागलं. म्हणजे अगदी चाळच रिकामी झाली. मी मॅटर्निटी लिव्ह लवकर घेतली की असं होतंय म्हणून, काहीतरी म्हणजे प्रॉब्लेम आहे म्हणून सांगून मॅटर्निटी लिव्ह घेतली. गावी गेलो. गावी आम्हाला क्वारंटाईन केलं. पण अगदी 700-800 किलोमीटर प्रवास एका दिवशी झाल्यानंतर मला दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी फार त्रास व्हावा लागला. आणि माझी मोठी मुलगी प्रीमॅच्युअर होती. त्यामुळे माझ्या मनामध्ये भीती होती की मला दुसरंही बाळ जर तसं झालं तर तो किती मोठा मानसिक त्रास होईल. कारण पहिल्या मुलीच्या वेळेस मी खूप असं सफर केलेलं. म्हणजे तिला लहान होती तिला अगदी म्हणजे वेट कमी असल्यावरती मुलांची फार काळजी घ्यावी लागते. तर मला सेकंड टाइम तसं बाळ नाही हवं होतं. पण तिकडे गेल्यानंतर काय झालं की अचानक माझ्या पोटात दुखावं लागलं. गाव साईड, अगदी खेडेगाव. मग तिकडे कोणता डॉक्टर हात लावेना. मी आणि माझे मिस्टर आणि आम्ही ज्यांच्याकडे गेलेलो होते आम्ही रात्रभर फिरतोय. पण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पण कोण घेईना. कारण सगळ्यांनाच कोविडची भीती की बाहेरून आले, क्वारंटाईनचा शिक्का आहे, आतमध्ये आलं, आम्हाला काय झालं तर. मग आम्ही रात्री त्या निर्णय घेतला की इकडे काय होणार नाहीये, सीझर आहे त्याच्यात.
तर मग माझे मिस्टर आणि मी दुसऱ्या दिवशी आम्ही ठाण्याला यायला निघालो परत. मग तिथून परत सेकंड डे, कारण हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये असल्यानंतर इथे हॉस्पिटलचे सगळे काही ओळखीचे होते, डॉक्टर्स ओळखीचे होते, अवेलेबल होते. मग माझी छोटी मुलगी, मी आणि माझे मिस्टर हॉस्पिटलला यायला निघालो. तिकडून हॉस्पिटलला म्हणजे इकडे राहायला यायला निघालो. पण आपल्या मनामध्ये विचार, एवढं कोविड आहे इकडे, काय झालं तर. आणि त्यावेळेस अशी परिस्थिती होती दादा की जर कोविड असेल प्रेग्नेंट वुमनला तर तिला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नाही घ्यायचे, तिला फक्त डायरेक्ट नायडू. आणि तिकडे पण आपल्यासोबत कोणी नाही. म्हणजे तो खूप असा काळ होता की काय होईल उद्या आपल्या बरोबर नाही माहिती. आपण एकत्र बसलोय आता, पण उद्या आपण एकत्र असू की नाही हे माहिती नाही. आणि त्या कोविडच्या काळामध्ये ना लोक भीतीने जास्त गेले, आजारापेक्षा भीतीने खूप जास्त गेले की मी एकटा राहील असं. आणि सेम ड्युरेशन मध्ये जेव्हा मी ऑफिसला होते, माझ्यासोबत बसलेली मुलगी ती कोविड पॉझिटिव्ह निघाली. अरे बापरे. आणि ती कोविड पॉझिटिव्ह निघाली. मग मलाही भीती की आता, तेव्हा एवढा अवेअरनेस नव्हता काय नक्की कसं असतं. पण त्यावेळेस मला कोविड झालाय का, सोबत जेवलोय. आणि दुपारी असं 10 मिनिटं आधी आम्ही जेवलो आणि 15व्या मिनिटाला तिला हॉस्पिटलमधून कळलं की ती कोविड पॉझिटिव्ह आहे. तिला डायरेक्ट हॉस्पिटलमधून तिला कोविड सेंटरला नेलं. तिच्यासोबत तुम्ही जेवत होते? हो, तिच्यासोबत. पण अशी देवाची एक असतं ना की देवाला परत माझ्या आयुष्यात एंट्री घ्यायची होती. तर त्यावेळेस परत मग आम्ही इकडे आलो. मग हॉस्पिटलने म्हणजे डॉक्टर आहेत माझ्या, त्यांनी सांगितलं की तुला रेस्ट करावी लागेल, कधी तुझी डिलिव्हरी होऊ शकते. म्हटलं जे होईल ते होईल, ते होईल. पण आपण आपल्यासोबत पुढे काय होणार हे माहिती नव्हतं माहिती. त्याच्यानंतर त्याच दिवशी असं खूप विचार करत होती. म्हणजे माझी आई नाही येणार होती जवळ, कोविड आहे, कोण येणार, घरचे कोणी नाही आहेत जवळ, कसं होणार. कारण पहिलाही सीझर झालं, सीझर झाल्यानंतर भरपूर कॉम्प्लिकेशन्सला म्हणजे सामोरं जावं लागतं. तर त्या रात्री मला स्वामींचा साक्षात्कार झाला. अचानक माझ्या आयुष्यात स्वामींचं, म्हणजे बोलतात ना एक विसर पडलेली आपली एखादी गोष्ट असतं, आपण कुठेतरी गोष्ट ठेवली आणि विसरून गेलो, अचानक आपल्याला कसं आठवतं तसं मला रात्री साक्षात्कार झाला की भयंकर पूर आलेला आहे, लोक डुबतायत, मरतायत. आणि मी एका कोपऱ्याला उभी आहे आणि स्वामी आहेत. तर स्वामी मला जिथून घेऊन जात होते ना, तिथून पाणी असं बाजूला होत होतं. अच्छा. त्या दिवशी त्यांनी मला असं म्हणजे स्वप्नातच मी बोलत होते की मी आहे, तू घाबरू नको, मी आहे. असा हा तो मला साक्षात्कार झाला. त्याच्यानंतर माझं आयुष्य पूर्ण बदललं. म्हणजे एक होतं की हा बाबा काय होईल. तर त्यानंतर झाली अशी गोष्ट की आता डिलिव्हरीला जायचंय. तर आमच्या चाळीमध्ये मी आणि माझ्या समोरची एक लेडी तीच होती, ती आणि तिच्या 4 मुली होत्या. मी तिला म्हटलं ताई चला ना माझ्याबरोबर. त्या माझ्यासोबत आल्या, कोविडची टेस्ट केली. त्यानंतर त्यांनी दरवाजाच उघडला नाही, कारण त्यांनाही भीती होती हिचं कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली तर मला आणि माझ्या मुलींनाही घेऊन जातील. 4 दिवस त्यांनी आमच्याशी काही संबंध ठेवला नाही. 4 दिवसानंतर रिपोर्ट आला, तोही निगेटिव्ह आला. म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये काम केलं, आमच्या इथे कॉमन वॉशरूम्स होते, सगळं काही चाळीत राहत होते, सगळं बाहेर जावं लागायचं. म्हणजे कितीक तरी कोविड पॉझिटिव्ह पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये मी आली. ज्या सेंटरमध्ये मी कोविड टेस्ट करायला गेली तिथेही अनेक कोविडचे पेशंट होते. बरोबर. आणि जो डॉक्टर मला ट्रीट करत होता तोही पॉझिटिव्ह निघाला. पण मी त्याच्याकडून 2 दिवस आधी जाऊन आले, पण मी पॉझिटिव्ह नाही निघाले ना. माझ्या घरामध्ये कोणी, माझे मिस्टर, माझी लहान मुली, कोणीच कोविड पॉझिटिव्ह नाही निघालं. हे झालं. त्यानंतर एक असं होतं की अरे कसं होणार, आता डिलिव्हरी झाली तर कसं होणार, मी कसं घरी येणार. त्यात पावसाळ्याचे दिवस, 3 जुलै. मग मी डिलिव्हरीला गेले. ज्या दिवशी डिलिव्हरी होती त्या दिवशी सकाळी मी ॲडमिट झाले, दुपारी डिलिव्हरी झाली. आणि कोविडमुळे 3ऱ्या दिवशी मला घरी सोडलं. बेसिकली 3ऱ्या दिवशी लेडीला चालता पण येत नाही. पण मला माहित नाही माझ्यामध्ये कुठली एवढी शक्ती आली त्यावेळेस की मी बाळाला हातात घेऊन वरती छत्री आणि एवढा धो पाऊस पडत मी घरी आली. पाऊस पडत होता त्यामध्ये मी आणि माझे मिस्टर घरी आलो. बाळाला ठेवलं आणि सगळी कामं केली. 8व्या दिवशी जेव्हा सीझरचे टाके काढायला गेले तर माझा एकही टाका असा ओला नाही निघाला. सगळं काही नॉर्मल. आपली एक इच्छा असते. हे एक स्वामींचा साक्षात्कार होता माझ्यासोबत झालेला. त्यानंतर मग असं होतं की स्वामींना मला आता घरी आणायचंच आहे. खूप अशी म्हणजे इच्छा झाली की नाही मला घरी आणायचं, कारण ती एक ओढ निर्माण झाली, जी जुनी होती, जी वडिलांपासून होती ती.